नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता एक दोन दिवसात कधीतरी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दिसते. आणि याचं कारण अजूनही तारीख कोणी जाहीरपणे सांगितलेली नसली तरी सत्ताधारी गोटातले जे तीन पक्ष आहेत त्यापैकी कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून जी तारीख, वेळ आणि आकडे सांगितले जात आहेत त्यावरूनच सूत्र म्हणून बातम्या बनवल्या जातात. कुठलाही पक्षाचा नेता जेव्हा आपल्याकडची माहिती आपल्या लाडक्या पत्रकाराला देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो अट घालतो की माझं नाव कुठे सांगायचं नाही. अशा वेळेला मग हे पत्रकार हे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोपनीय माहिती मिळाली आहे म्हणून सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देत असतात. तेव्हा एक दोन दिवसामध्ये कदाचित 14 तारीखलाच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पलीकडे जवळजवळ 38-40 लोकांचा शपथविधी होईल अशा ज्या सूत्रांकडून येणाऱ्या बातम्या आहेत त्यावर थोडाफार विश्वास ठेवावा लागतो. कारण त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू व्हायचंय आणि हा जो विस्तार आहे मग त्याचे आकडे सांगितले जातात. म्हणजे मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट साफ सांगून टाकली की तारखा तुम्ही ठरवल्या, मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख तुम्ही ठरवलीत, आम्ही अजून ठरवली नाही, असं त्यांनी एक गमतीत टोमणे मारताना कुठल्या तरी पत्रकारांच्या घोळक्यासमोर सांगितलं की तारीख तुम्ही जाहीर करताय, आम्ही केलेली नाही. पण एकूण त्यांचा बोलण्याचा सूर बघितला तर या 2-3 दिवसामध्ये यादी फायनल झालेली असेल असं दिसतं. कारण भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुंबईमध्ये जवळजवळ तासभर बैठक झाली, खलबत झाली. त्यामुळे जे काय आकडे येत आहेत ते थोडेफार इकडे तिकडे होतील. पण 40 मंत्रीपद भाजपला, आपला 20 मंत्रीपद भाजपला, 12 शिवसेनेला आणि 10 अजितदादांना, असा काहीतरी साधारण 42-43 मंत्र्यांचा संच फायनलाइज करण्यात आलाय असं दिसतंय. अर्थात ती नावं कोणाकोणाची आहेत मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की ही नावं ठरवताना जसं यापूर्वी केलेल्या कामाचा देखील हिशोब घेतला जाईल. त्यामध्ये एक नाव मला अगत्याने सांगावं असं वाटतं आणि प्रामुख्याने जो विषय परत मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अतिशय कौतुकाचा आणि आवडीचा आहे तो म्हणजे जलसंधारण, जलसंपदा आणि जलयुक्त शिवार. शेतकऱ्यांना दुष्काळी शेतीतून बाहेर काढणं हे एक 10 वर्षापूर्वीपासून देवेंद्र फडणवीसांनी मनावर घेतलेला विषय आहे. आणि त्यामुळे 2014 मध्ये जे भाजपने अल्पमताचं सरकार बनवलं आणि ज्यामध्ये अखंड शिवसेना 2-3 महिन्यानंतर सहभागी झाली, त्यामध्ये जलयुक्त शिवार ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय हिरिरीने राबवली होती. जो मागेल त्याला शेततळ वगैरे वगैरे अशा ज्या योजना होत्या त्यांच्या जलसंधारणाविषयी, तर ते जलसंधारणाचं खातं जे होतं ते अतिशय उत्तम रीतीने चालवणारे विजय बापू शिवतारे हे मला महत्वाचे वाटतात. ह्या बाकीचे कोणाला कुठली खाती मिळतील, अर्थ खातं कोणाला, गृह खातं कोणाला, कुठची खाती मलईदार आहेत याची चर्चा खूप होते. पण निवडणुकीच्या काळामध्ये किंवा राजकारण करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांचा काय तो कोरा करणे याची चर्चा करणारे लोक जेव्हा सरकार बनतं, मंत्रिमंडळ बनतं, तेव्हा शेतकऱ्यांच्या काय त्या समस्यांच्या संबंधित निवारण करणारं जे खातं आहे त्यावर फारशी चर्चा करत नाही. सिंचन घोटाळ्यावर चर्चा होते की 70,000 कोटीचा घोटाळा वगैरे वगैरे. पण जलशिवार, जलयुक्त शिवार किंवा यासारखे शेततळ यासारखे स्थानिक पातळीवर शेतकऱ्याच्या पाणी पुरवठ्याच्या गरजा पूर्ण करणारं
ज्या योजना आहेत, जे खातं आहे ते कोणाला मिळणार याची कोणी चर्चा करत नाही. आणि मला ते अगत्याचं वाटतं, कारण ती योजना अतिशय चांगली होती. आणि मला आठवतं की पहिल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या ती योजना त्यांनी अतिशय हिरिरीने राबवली होती. आणि ती राबवण्यात पुढाकार घेणारा मंत्री हा भाजपचा नव्हता, तर तो शिवसेनेचा होता, ज्याचं नाव विजय बापू शिवतारे. मी सातारा वगैरे भागामध्ये एक दोनदा आम्ही एकमेकाच्या समोर आलो होतो योगायोगाने. आणि तिथे ह्या जलयुक्त शिवाराची जी कामं झाली त्याची माहिती मी मिळवली होती. आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे आलेलं खातं हे गरीब शेतकऱ्याच्या हितार्थ राबवण्याची कल्पकता आणि क्षमता विजय बापू शिवतारे यांनी छानपैकी राबवलेली होती. आणि नुसती राबवली होती असं नाही, तर त्या योजनेविषयी बोलताना ज्या आत्मीयतेने विजय बापू शिवतारे माझ्याशी किंवा इतरांशी बोलायचे, टीव्हीच्या चर्चेत पण बोलायचे, ते बघितल्यानंतर ती अर्धवट सुटलेली योजना परत यशस्वीरित्या राबवायची असेल तर विजय बापू शिवतारे सारखा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात त्याच खात्यासकट आला पाहिजे. मी टीकाकार असतो, तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसून उद्धव ठाकरे यांनी महायुती मोडली आणि मुख्यमंत्री होण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली, मुख्यमंत्री झाले आणि जे सरकार बनवलं होतं त्या सरकारच्या विरोधात मी सतत बोलत होतो, त्या सरकारचे सगळे दोष दाखवत होतो. पण त्याच सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे नावाचे जे आरोग्यमंत्री होते, ते ज्या धडाडीने करोना काळामध्ये आरोग्यविषयक नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धावपळ करत होते, त्याचं कौतुक मी केलेलं आहे. मी ठाकरे सरकारच्या विरुद्ध सतत बोलत होतो. पण ज्या प्रकारे राजेश टोपे यांनी त्या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये आणि संकट काळामध्ये एक आरोग्य मंत्री म्हणून काम केलं, त्याचं कौतुक मी अनेकदा केलेलं आहे. किंबहुना उद्धव ठाकरे सरकार पडलं, पराभूत झालं, बहुमताने पराभूत झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युतीचं सरकार 2.5 वर्षापूर्वी आलं. तेव्हाही कोरोना संपलेला नव्हता, संपूर्ण टीकाकरण झालेलं नव्हतं, व्हॅक्सिनचं काम चालू होतं, सगळा लॉकडाऊन उठलेला नव्हता, अनेक निर्बंध होते. अशा वेळेला मी परत परत शिंदे सरकारलाही आवाहन करायचो की कोरोना अजून संपलेला नाही. आणि अशा वेळेला प्रत्यक्ष कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये ज्याने आपलं स्वतःच्या प्रकृतीची आणि तब्येतीची पर्वा न करता धावपळ केली, अशा राजेश टोपे यासारख्या अनुभवी मंत्र्याच्या अनुभवाचा फायदा शिंदे सरकारने घ्यावा. तिथे पक्ष आणि सत्ता आणि राजकारण याचा विचार करू नये, पण राजेश टोपे यांची मदत घ्यावी असं सांगण्याचा आणि आवाहन करण्याचा प्रयत्न मी वारंवार केला होता. कारण जो मंत्री जनहितार्थ पक्षाच्या पलीकडे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करतो, त्याच्या अनुभवाची आणि त्याच्या कामाची दाद दिली पाहिजे आणि त्याला जनहितासाठी जबाबदारी त्याच्यावर सोपवली पाहिजे, त्याला कामात उपयोग करून घेतला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून ज्या हिरिरीने मी विरोधी पक्षात बसलेल्या राजेश टोपे यांचा शिंदे फडणवीस सरकारने वापर करून घ्यावा याचं वारंवार आवाहन करत असो, तसंच आज मला असं वाटतं की योगायोगाने विजय बापू शिवतारे हे सत्ताधारी गोटात आहेत. परत एकदा ते पुरंदरमधून पुणे जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आलेले आहेत आणि जी योजना उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जवळपास गुंडाळून टाकण्यात आली किंवा थांबवण्यात आली, ती योजना जनहिताची असल्यामुळे ती चांगल्या रीतीने राबवायची, तर त्या कामासाठी विजय बापू शिवतारे यासारखा माणूस एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत यांनी रिकामा बसवता कामा नये.
मंत्रीपदाची झूल, लाल दिव्याची गाडी, या दुय्यम गोष्टी असतात मित्रांनो. तुम्ही सत्ता तुम्हाला किती मिळते यापेक्षा ती सत्ता जनहितासाठी कशी राबवू शकता आणि किती चांगल्या प्रकारे राबवू शकता, किती नाविन्यपूर्ण पद्धतीने इनोव्हेटिव्ह मार्गाने राबवू शकता, याला महत्व असलं पाहिजे. आणि मी ज्या ज्या गोष्टी ऐकल्यात शिवतारे बापूंच्या, त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की खेडोपाडी शेतकरी गरीब राहू नये, पावसाअभावी त्याची शेती नासाडी होऊ नये आणि तो स्वावलंबी व्हावा, यासाठी त्या जलयुक्त शिवार किंवा जलसंधारणाच्या योजना पुढाकार घेऊन राबवण्यामध्ये त्या 5 वर्षाच्या काळामध्ये शिवतारे बापूंनी फार अप्रतिम काम केलं होतं. आणि नुसतं काम केलं असं नाही, त्यात काय काय नवीन गोष्टी ऍड करून त्याला नाविन्यपूर्ण बनवण्याचाही प्रयत्न केला होता. अशा माणसाचा अनुभव जर नवं सरकार वापरणार असेल तर मला असं वाटतं की जे स्वप्न 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवारच्या योजनेतून बघितलेलं होतं, ते पूर्णत्वाला न्यायला पुढली 5 वर्ष पुरेशी ठरतील. पुरेशी तेव्हा ठरतात मित्रांनो की जर ते काम, त्या योजना योग्य हाती राबवण्यासाठी गेलेले असतील. मला असं वाटतं की शिवतारे बापूंना मंत्रिमंडळात घ्या असं माझा बिलकुल आग्रह नाही, पण त्यांना घ्यायचं असेल तर ते या योजनांसाठी घ्यावं की ज्या योगे या खरोखर गरीब शेतकऱ्याला उपयुक्त ठरणाऱ्या आणि शेतकऱ्याला कर्जातून आणि नुकसानातून मुक्त करणाऱ्या योजना यशस्वी करायच्या असतील तर त्यासाठी असा हिरिरीने काम करणारा आणि अनुभवाची जोड असलेला नेता उपयोगी ठरेल. मला असं वाटतं की कल्पना किंवा ते ड्रीम प्रोजेक्ट कोणाचा आहे तर देवेंद्र फडणवीसांचं आहे, पण असा कर्तबगार माणूस एकनाथ शिंदेच्या पक्षात असेल तर त्याचं क्रेडिट आपोआप एकनाथ शिंदेना पण मिळेल. मला तर गंमत वाटते की उद्धव ठाकरेंनी जलयुक्त शिवारमध्ये आपल्या पक्षाचे विजय बापू शिवतारे यांनी जे उत्तम काम केलं होतं त्याचंही श्रेय घेण्याची इच्छा दाखवली नाही. बाजूला होऊन वेगळी चूल जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले, तेव्हा बाकीची भाजपवर देवेंद्रवर टीका करायला हरकत नव्हती. पण आमचा एक शिवसैनिक, त्याला जे खातं मिळालं ते खातं घेऊन त्याने शेतकऱ्यांसाठी काय काय केलं याचं श्रेय घ्यायला सुद्धा उद्धव ठाकरे पुढे आले नाहीत. अर्थात ते स्वतःच्या सरकारमध्ये देखील राजेश टोपे सारखा माणूस जे उत्तम काम करत होता त्याचंही क्रेडिट घ्यायला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले नाहीत. तो किस्सा जगजाहीर आहे. एका पत्रकाराने सांगितले की ऐन करोना काळामध्ये पुण्याच्या ससून इस्पितळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता आणि पुण्यातलं ससून हे सगळ्यात मोठं सार्वजनिक हॉस्पिटल आहे. तिथे ऑक्सिजनचा तुटवडा असताना आरोग्य मंत्री या पातळीवर काही करणं शक्य नव्हतं, तर त्या इस्पितळातल्या डॉक्टर आणि प्रशासकीय लोकांसमोर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला, पण उद्धव ठाकरे यांनी तो फोन घेतलाच नाही. संध्याकाळी 7-8चा सुमार, असंही नाही की अपरात्री फोन केला, अवेळी फोन केला. संध्याकाळी 7-8ला सुद्धा मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांचा फोन घेत नव्हते आणि बिचारे राजेश टोपे हे त्या आपल्याच आरोग्य खात्याच्या इस्पितळातल्या स्टाफ समोर त्यांची परिस्थिती लाजिरवाणी झाली. अर्थात पुढल्या काळात तोही किस्सा ऐकला की 4-5 दिवसानंतर कधीतरी एका बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी टोपेंना विचारलं, तुम्ही काय काल परवा फोन केला होता का? अजब आहे, करोना कशी भयंकर परिस्थिती होती. हे मी नेमकं इथे का सांगतोय की
राजेश टोपे त्या काळात खरं तर अख्ख्या महाराष्ट्रात सरकार म्हणून काम करणारा तो एकमेव मंत्री होता की ज्याचं खातं आरोग्याशी संबंधित होतं, रोगराईशी संबंधित होतं. आणि त्याखेरीज एकनाथ शिंदे वगैरे सारखी माणसं करत होते विरोधी नेता म्हणून. देवेंद्र फडणवीस किंवा प्रवीण दरेकर सुद्धा गावोगाव फिरत होते. मुख्यमंत्री आपल्या सगळ्या बंदिस्त पिंजऱ्यामध्ये फेसबुक लाईव्ह करत होते. असो, तो विषय बोलण्याचा नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की आज जर योगायोगाने परत शिवसेना, भाजप आणि अजितदादांचा गट सत्तेत आलेले असतील तर त्यांना आपलं सरकार यशस्वी करायचं आणि ते गरिबाची जाण ठेवतं, गरिबाला न्याय देण्यासाठी आणि गरिबाचं जीवन सुख समृद्ध करण्यासाठी धडपडतं हे दाखवायचं असेल तर 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी गुंडाळलेली किंवा दुर्लक्षित ठेवलेली जी जलयुक्त शिवार योजना आहे किंवा जलसंधारण योजना आहे, छोट्या छोट्या शेततळ वगैरे वगैरे, याचा पुनरुद्धार करावा. आणि तो पुनरुद्धार करण्यासाठी विजय बापू शिवतारे यासारखा उत्तम उमेदवार असू शकेल, मंत्री असू शकेल असं मला वाटत नाही. कदाचित ज्येष्ठतेमुळे कुठल्या ना कुठल्या मंत्रीपदावर विजय बापू शिवतारे यांची वर्णी लागेल, मी नाकारत नाही. पण वर्णी नुसती लागणं आणि कुठलं तरी खातं मिळणं यापेक्षाही ज्या खात्यासाठी इतका होतकरू आणि हिरिरीने काम करणारा माणूस उपलब्ध आहे त्याला उरलेल्या कुठच्या खात्यात ढकलण्यापेक्षा खरोखरच ग्रामीण भागापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणाऱ्या लाभदायक योजना आहेत त्या उत्तम रीतीने अंमलात आणू शकणारा अनुभवी मंत्री तुमच्या हाताशी आहे. आणि खरोखरच या कमी खर्चाच्या पण लोकांना आयुष्यात समृद्धी आणून देणाऱ्या योजना आहेत. त्या योजना आहेत, राबवणारा माणूस आहे, त्याचा वापर तुम्ही करणार का इतकाच प्रश्न आहे. मला असं वाटतं की खुद्द देवेंद्र फडणवीस हे, मी ते बोलतोय हे लांबून बघितलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष विजय बापू शिवतारे आपलं ड्रीम प्रोजेक्ट आहे ते कसं राबवतात हे जवळून बघितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या मित्र पक्षामध्ये असा होतकरू आमदार निवडून आलेला आहे ज्याच्या गाठीशी पूर्वीचा त्याच खात्याचा आणि मंत्रिपदाचा अनुभव आहे. त्याला जबाबदारीपासून वेगळा ठेवतील किंवा रिकामा ठेवतील देवेंद्र फडणवीस असं मला वाटत नाही. आणि ज्या माणसाच्या कर्तबगारीने आपल्या पक्षाला ग्रामीण भागात फार मोठी मान्यता मिळू शकते असा नेता जर आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याला एकनाथ शिंदे सुद्धा मंत्रिपदापासून वंचित ठेवतील किंवा एका उत्तम लोकप्रियतेच्या खात्यापासून दूर ठेवतील असं मला वाटत नाही. अर्थात हा त्यांचा त्यांचा विषय आहे, पण मला जे प्रामाणिकपणे वाटलं ते सांगण्यासाठीच मी हा विषय केला. मला बापूच्या शिवतारे बापूच्या मंत्रिपदाची चिंता नाहीये. मला असं वाटतं की त्यांना जलसंधारण मंत्री ते खातं देणं आवश्यक आहे. त्यासाठी व्हिडिओ केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.